पालकमंत्रीपदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेतील अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे। सध्या जी नावं जाहीर करण्यात आली आहे त्यांचाच हस्ते 26 जानेवारीला झेंडावंदन होईल असं त्यांनी सांगितलं। 2 जागांचा वाद असून दाव सोडून परतल्यानंतर मुख्यमंत्री याबाबत तोडगा काढतील असंही ते म्हणाले। पालकमंत्रीपदाबाबत लवकरच निर्णय होणार, मुख्यमंत्री फडणवीस दावसून आल्यानंतर निर्णय होईल असं वक्तव्य मंत्री शंभूराज देसाईंनी केलं। गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपद न मिळाल्यानं समर्थक नाराज आहेत। नवा पालकमंत्री कोण होणार अशा नाशिकमध्ये चर्चा आहे, तर गिरीश महाजन यांनाच पालकमंत्री करा अशी मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे। तुम्ही म्हणाल तर स्वबळावर निवडणुका लढवू असं विधान भाजप नेते अशोक चव्हाणांनी केले। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केलं। कार्यकर्त्याची इच्छा असेल तर स्वबळावर निवडणूक लढवू असं ते म्हणाले। काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। कराड विधानसभेत झालेल्या पराभवाबद्दल न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली। निकालाच्या दिवशी ईव्हीएमच्या बॅटरी जास्त चार्ज असल्याचा आरोप करण्यात आला। आमदार उत्तमराव जानकर ईव्हीएम विरोधात आक्रमक झाले। त्यांनी थेट राजधानी दिल्लीत आंदोलनाचा इशारा दिलाय। 23 जानेवारीला उत्तमराव जानकर केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची भेट घेऊन ईव्हीएम बाबत भूमिका मांडणार आहेत आणि त्यानंतर जंतर मंतरवर सत्याग्रह आंदोलन करणार आहेत। गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता शरद पवारांवर निशाणा साधलाय। तुतारी पारंपरिक वाद्य आहे, मात्र तुतारी एका व्यक्तीमुळे बदनाम झाल्याचं वक्तव्य गोपीचंद पडळकरांनी केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मातीची तसंच शेतीची ओढ असल्यामुळे ते मूळ गावी जातात अशी प्रतिक्रिया शिवसेना प्रवक्ता ज्योती वाघमारे यांनी दिली आहे। त्यामुळे शिंदे नाराज असल्याची अफवा पसरवणं योग्य नाही असं प्रत्युत्तर त्यांनी विरोधकांना दिलं। अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत करणाऱ्या रिक्षा चालकाचा सन्मान करण्यात आला। रिक्षा चालक भजन सिंग राणा यांना एका सामाजिक कार्यकर्त्याने 11,000चा चेक देऊन सन्मान केला। अभिनेता सैफचे 5 सिनेमे रखडण्याची शक्यता आहे। हल्ल्याच्या घटनेचा परिणाम सैफच्या सिनेमांवर होण्याची शक्यता आहे। रेस 4 स्पिरिट या सिनेमांचं प्रदर्शन पुढे ढकलण्याची शक्यता आहे। यात काही साऊथ चित्रपटांचाही समावेश आहे। सैफ हल्ल्यातील आरोपी बांगलादेशातील कुस्तीपटू असल्याचं समोर आले। आरोपी शहजादाने कुस्तीच्या स्पर्धांमध्ये सहभागी होता। कुस्तीपटू असल्यानं सैफवर सहज हल्ला केल्याचं तपासात समोर आले। हल्ल्यापूर्वी आरोपीनं वांद्रे परिसराची रेकी केली होती। सैफ अली खानला लीलावती रुग्णालयाच्या खासगी एक्झिक्युटिव्ह सूटमध्ये दाखल करण्यात आले। सैफ अली खानचा खासगी सूट लीलावतीच्या 11व्या मजल्यावर आहे। 11व्या मजल्यावर पोलीस सुरक्षा तैनात आहे। आज संध्याकाळी किंवा उद्या सैफचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे। कोल्हापुरात केस येण्याचा दावा करणाऱ्या सलमानवर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं कारवाई केली। सलमानच्या कागदपत्रांचीही आरोग्य विभागानं मागणी केली, मात्र आरोग्य अधिकाऱ्यांना औषध लावून घेणाऱ्या नागरिकांनी रोखलंय। आमच्या जबाबदारीवर औषध लावून घेणार असल्याची भूमिका संतापलेल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे। अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा आज रात्री भारतीय वेळेनुसार 10:30 वाजता शपथविधी पार पडणार आहे। इथल्या परंपरेनुसार व्हाईट हाऊस समोरच्या चर्चमध्ये प्रार्थना सभेला ट्रम्प हजर राहतील आणि त्यानंतर व्हाईट हाऊसमध्येच ट्रम्प जो बायडन यांना भेटतील। शपथविधीला सुरुवात होण्यापूर्वी सांगीतिक कार्यक्रम होणार आहे। बदलापुरात रिक्षा चालकांनी 5 रुपयाची भाडेवाढ केली आहे। त्याविरोधात आता प्रवासी आणि रिक्षा चालकांमध्ये वाद सुरू आहे। त्याचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। दरम्यान या बेकायदा भाडेवाढी विरोधात आरटीओनं तक्रार करण्याचं प्रवाशांना आवाहन। वाशिमच्या तुळशीराम जाधव महाविद्यालयात प्रकल्पग्रस्तांच्या महामेळाव्याचं आयोजन करण्यात आले। या महामेळाव्यात प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित समस्या आणि मागण्यांवर चर्चा झाली। समस्यांवर तोडगा काढण्यासाठी शासन दरबारी ठोस पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला। मुंबई विद्यापीठानं द्वितीय सत्र हिवाळी परीक्षेचे निकाल जाहीर केले। त्यामध्ये BAच्या परीक्षेचा केवळ 52.19%च निकाल जो आहे तो लागलेला आहे। तर 12,626 विद्यार्थ्यांपैकी केवळ 6,581 विद्यार्थी उत्तीर्ण झाले। धुळ्यातील तहसील कार्यालयात एक व्यक्तीनं तोडफोड करत सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला मारहाण केली आणि घटनेच्या निषेधार्थ महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं। या आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय झाली। अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात सामाजिक कार्यकर्त्यांकडून बंद पाळण्यात आला। चिमुकल्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बंद पाळण्यात आला। तर दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते उपविभागीय अधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। सामाजिक जबाबदारी आहे।
भंडाऱ्यातील शेतकऱ्यांनी समृद्धी महामार्गाला विरोध केला। जमिनीची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांनी रोखले। शासनानं आधीच शेतीचे दर जारी करावे, त्यानंतर मोजणी करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली। आटपाडीसह 8 दुष्काळी तालुक्याचा मानदेश जिल्हा करावा या मागणीसाठी सांगलीत बसपाच्या वतीने टाळ मृदुंगाच्या गजरात भजन आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र सरकारकडून नव्यानं जिल्ह्याची निर्मिती करण्यात येणार आहे, त्या पार्श्वभूमीवर मानदेश जिल्हा करण्याची मागणी पुढे येऊ लागली। चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती परीक्षेत घोळ झाल्याचा आरोप करत उपोषण केले जाते। आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती आक्रमक झाली। दरम्यान राज्य सरकारनं लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते। भंडाऱ्याच्या लाखनदूर तालुक्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू झाला, त्यामुळे डॉक्टरांवर कारवाई करावी या मागणीसाठी नातेवाईक आणि गावकऱ्यांनी मृतदेह रस्त्यावर ठेवत आंदोलन केलं। अखेर डॉक्टरांचं निलंबन केल्यानंतर महिलेचा मृतदेह उचलून तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। डोंबिवलीच्या सोनारपाडा गावात बैलाची झुंज पार पडली। ही झुंज पाहण्यासाठी शेकडो तरुणांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। तर तरुणाईच्या गर्दीचा व्हिडिओ आता व्हायरल झालाय। स्पर्धेसाठी 8 लाखांचं बक्षीस आणि लाखोंचा सट्टा लागल्याची चर्चा सुरू आहे। मानपाडा पोलिसांनी दुर्लक्ष केलं का असा सवाल उपस्थित होतो। पालघरमधील पाणथळ भागात देशी विदेशी पक्ष्यांचे थवे पाहायला मिळत आहेत। त्याचबरोबर स्पॉट बिल डक म्हणजेच हळदी कुंकू बदकाचे थवे हे दिसून येत आहेत। नदी, सरोवर, तलाव, खारपटीची ठिकाणे यासारख्या पाणथळ भागामध्ये हे बदक दिसून येतात। पंढरपूरच्या आषाढी वारीत AI तंत्रज्ञान वापरण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला। आपत्ती व्यवस्थापन विभागाने या प्रस्तावाला मान्यता दिल्यास येणाऱ्या वारीत याची अंमलबजावणी होईल। AI तंत्रज्ञान वापरून वारीत येणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। ज्योतिबाच्या मूर्तीचं दर्शन उद्यापासून 4 दिवस बंद राहणार आहे। ज्योतिबाच्या मूळ मूर्तीवर उद्यापासून रासायनिक संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे। मूर्तीच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांकडून ही प्रक्रिया केली जाणार आहे, त्यामुळे उद्यापासून 24 जानेवारीपर्यंत मूळ मूर्तीचं दर्शन बंद राहणार आहे। हिंगोलीतील खंडोबा यात्रेला सुरुवात झाली। मराठवाड्यासह विदर्भातून भाविक दाखल होत आहेत। महिनाभर चालणाऱ्या या यात्रेत खेळण्याच्या साहित्यासह विविध दुकानं दाखल झाली आहेत। येवला मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली। टोमॅटोला प्रति किलो 5 ते 7 रुपये भाव मिळतोय। सध्या मिळत असलेल्या भावातून वाहतुकीवर केलेला खर्चही मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय। मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया या आजारांमुळे नागरिक त्रस्त झालेत। ऐन हिवाळ्याच्या दिवसांमध्ये या आजारांचं प्रमाण वाढू लागले। राज्यात मलेरियाचे 401, डेंग्यूचे 210 तर चिकनगुनियाचे 36 रुग्ण आढळून आलेत। मुंबईत या रुग्णांचं प्रमाण अधिक आहे। जम्मू काश्मीरमध्ये एका विचित्र आजारानं थैमान घातलंय आणि या आजारानं आतापर्यंत 17 जणांचा बळी घेतला। यात एका लहान मुलाचाही समावेश आहे। राजौरीमध्ये हा आजार पसरला। या आजाराचं निदान करण्यासाठी आता दिल्लीतील एक पथक काश्मीरमध्ये दाखल झालंय। ज्या भागात हा आजार पसरलाय त्या भागातील विहीर या पथका सील केलेली आहे। विरकरवाडा बंदरातील किरकोळ मच्छीमारांना मत्स्य विभागानं काही नियम घालून दिलेत। किरकोळ मच्छी विक्रेत्यांनी नेमून दिलेल्या जागेतच बसावं, अतिक्रमण करू नये, अन्यथा विक्रीसाठी आणलेले मासे जप्त करण्याचा इशारा मत्स्य विभागानं दिला। पंढरपूरच्या भीमा नदीतील अवैध वाळू उपशावर कारवाई करण्यात आली। या कारवाईत एक JCB जप्त केली आहे। वाहनं पकडली जातात, मात्र वाळू चोरी करणारे महसूल पथकला अद्याप सापडत नाही। मस्ताजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणाच्या निषेधार्थ आज अकोल्यात सर्वधर्मीय आणि सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चात संतोष देशमुख यांची कन्या उपस्थित राहणार, तर मनोज जरांगे पाटील आणि आमदार सुरेश धसे सुद्धा उपस्थित राहणार। दुपारी 2च्या सुमारास हा मोर्चा निघणार आहे। रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमणावरून वाद निर्माण झालाय, त्यामुळे मत्स्य विभाग अलर्ट मोडवर आलाय। घाऊक मच्छीमारांना दिलेल्या जागांवर किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले, ते हटवण्यासाठी मच्छी मार्केट परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। पुणे पोलीस ड्रग्ज विरोधात चांगलेच ऍक्शन मोडवर आलेत। पुणे नशामुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या सूचनेनुसार गुन्हे शाखेनं झाडझडती सुरू केली आहे। प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष पथकांनी सर्च मोहीम सुरू केली आहे। चाकण औद्योगिक वसाहतीतील कंपनी मालकावर गोळीबार करण्यात आला। अज्ञातांनी 2 राऊंड फायर केलेत। 1 राऊंड पोटात लागला असल्याची प्राथमिक माहिती मिळाली। जखमी मालकाला चाकण खासगी रुग्णालयात दाखल केले। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास सुरू आहे।